मी आता आहे MH126031 या गाडीमध्ये निघालोय लाईव्ह लॉंग ड्राईव्ह साठी। कारण बघता क्षणी गाडी इतकी आवडली, मला प्रचंड आवडली। त्याचं कारण बरीचशी कारण आहेत त्याची, की तितकीच उत्कृष्ट दिसणारी गाडी, तितकीच सुंदर दिसणारी गाडी आणि संरक्षणाच्या दृष्टीने चोख असा बंदोबस्त असणारी ही गाडी आहे। त्याचं कारण असं आहे, आपल्या पुणे शहरात बरेच प्रकरण वाढत गेलीत, पोलिसांच्यावर, पोलीस यंत्रणेवर बराच ताण पडत चालला, की कुठं साखळी चोरी प्रकरण असेल, कुठं बॉम्बस्फोट प्रकरण असेल, किंवा आत्ताच नुकतीच घटना घडली दाभोळकर हत्या प्रकरण। त्यावेळी त्या फुटेजमध्ये, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी सापडले खरे, पण अशा वेळी जर अशा गाड्या ज्याच्या चारही साईडला सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, अशा गाड्या जर रस्त्यावर असत्या तर कदाचित दाभोळकर प्रकरणातलं हत्यारे आहेत, दाभोळकर प्रकरणातले जे आरोपी आहेत ते पटकन सापडले असते। हा समोरचा कॅमेरा आपण बघतो इथं, समोरच्या कॅमेरा समोर काय काय आहे 50 मीटर पर्यंत व्यवस्थित कॅच केलं जाते, कॅप्चर केलं जाते, रेकॉर्ड केलं जाते। ही आता लाल रंगाची गाडी आपल्याला पास करून पुढे गेली, साईडला एक मोटरसायकल गेलेली आहे। आता हा जो आपण स्क्रीनवर कॅमेरा बघतोय तो डाव्या बाजूचा कॅमेरा आहे। डाव्या साईडनं काय काय, डाव्या साईडने एक गाडी गेलेली आहे, एक रिक्षा गेलेली आहे, ती दिसते स्पष्ट। आपण आहे एका पुलावर आहे, हे काही मंडळांचं, काही इमारतींचं दिसतंय, हे दुकान आहेत शेजारी डाव्या साईडची, हे सगळं चित्रण केलं जाते। आता आपण थांबलोय या ठिकाणी, सिग्नल लागलाय, थांबलोय। महत्व सांगायचं म्हटलं तर बरेचसे असे उपयोग आहेत, बरेचसं महत्व सांगितलं जाईल। कारण जर सिग्नल वर असताना आपल्या समोरची किंवा आपल्या पाठीमागून येऊन जर कोणी सिग्नल तोडला तर या गाडीत ते चित्रित होईल आणि पटकन कळेल। गाडी चालू असताना एखादा दुर्दैवानं अपघात घडला समोरचा, पाठीमागचा किंवा कुठल्याही साईडला, तरी या कॅमेऱ्यात चित्रित होईल की नक्की चूक कोणाची होती, नेमकं काय घडलं। पण गाडीवर कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेरे ही पहिलीच घटना, भारतातली पहिली घटना आहे। मला अभिमान वाटतो तिथली घटना आहे, ही पुण्यातली घटना आहे, ज्या पुण्यात मी आहे। माझ्यासोबत ते निर्माते आहेत ज्यांनी कल्पकतेने आपली कल्पना लढवली आणि ह्या सीसीटीव्ही कॅमेरा असणारी गाडी, सीसीटीव्ही कॅमेरा सोबतच ही गाडी अतिशय सुंदररित्या बनवली। ते आयुब खान पठाण साहेब स्वतः ड्रायव्हिंग करतायत। आता खूप सुंदर अशी गाडी बनवली तुम्ही, आम्ही मस्त मध्ये आता ड्रायव्हिंग करतोय, मस्त वाटतंय गाडीत अगदी। आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा आम्ही अनुभव घेतला की चारी साईडनं कसे कॅमेरे चालवत, आम्ही स्वतः अनुभव घेतला की नेमकं काय प्रकार। काय वाटलं तुम्हाला अशी असंच असावं? मी आयुब खान पठाण, माझं आलाइट इलेक्ट्रिकल नावाने बुधवार पेठेचं शोरूम आहे आणि माझी कंपनी स्वतःची असल्यामुळे मला ते कल्पकता नेहमीच सुचते। त्यामुळे मी पहिले आपण सोलर बाईक बघितली असेल, ती सोलर बाईक सुद्धा मी जगातली पहिली गाडी आपण बनवली होती। त्यानंतर जे समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनात LED शेड लावून तिची पण आपण जनजागृती केलेली आहे। तर त्या हिशोबाने मी कल्पना डोक्यात आली आपली की एक सोलार सीसीटीव्ही कॅमेरा आपण गाडीवर लावायला पाहिजे। तर ती चार्ज एकदा झाली तर ती बॅटरी पण आपली 24 तास बॅकअप देते, म्हणजे रात्र असते आपली 12 तास, समजा 10 तासाची, अजूनही त्यात 10 तास शिल्लक राहतात। तर त्यामुळे तो 24 तास हा कॅमेरा ऑन राहणार। तुमची गाडी आमची बंद जरी असेल तरी आपला कॅमेरा तुमचं पूर्ण चित्रीकरण करत राहणार।
जगातली पहिली सोलर सीसीटीव्ही कार आहे, त्या कारचे ज्यांची संकल्पना आहे आयुब खान पठाण. कल्पकता माणसाला वेड बनवून टाकते आणि ते वेड पण पूर्ण झाल्याशिवाय, पूर्तीस गेल्याशिवाय माणसाला चैन पडत नाही, चैन बसू देत नाही मुळात ती बुद्धी. तर ही कार आता आपण रस्त्यावर बघितली, आपण 2-3 किलोमीटर ड्राईव्ह केले यातून. आता हे मालक आपल्यासोबत आयुब खान पठाण साहेब, आपण त्यांच्याशी चर्चा करतोय की नेमकी तुमची ही कल्पना आज पूर्ण झाली, काय वाटतं ऍक्च्युअली? मी खूप समाधानी आहे. मी आता ज्यांना गाडी जिथे जिथे फिरवतो तिथे ते गाडीला लोक म्हणजे इतका रिस्पॉन्स देतात. 50 ते 100 लोक इमिडिएट जमा होतात. म्हणजे त्यांनी एवढी कल्पना आवडली की त्या लोक आता म्हणतात आपण पण आपल्या गाडीला लावून असे कॅमेरे घ्यायला पाहिजे. सरकारी ऑफिसमध्ये, निम सरकारी ऑफिसमध्ये, बसेस, प्रत्येक ठिकाणी अशी लोकांची लावण्याची इच्छा आहे. तुम्ही खूप सुंदर कल्पना आहे तुमची, मगाशी तुम्हाला सांगितलं खूप सुंदर कल्पना आहे, त्या आज सगळी उतरली आहे सत्यात. आता आपण ड्रायव्हिंग करत होतो, आजूबाजूला असणारे सगळेजण या गाडीकडे बघत होते. आपलं कलाकृती अशी सगळ्यांनी बघावी ही मेन इच्छा असते, अपेक्षा असते, आकांक्षा असते. काय वाटतं याबद्दल? खूप खूप मला जे लोकांची जी बघण्याची गाडीकडे हे कुतूहल आहे ते, त्यामुळे मी जेवढे परिश्रम घेतले 2 महिन्यात, मी 3-3 वाजेपर्यंत झोपत नव्हतं. रात्री पहाटे पण 2 तास फक्त मी झोप पाडत होतो. तर ते माझे सर्व जे मी कष्ट घेतले तर ते कष्ट माझे मी विसरलो आज. एवढं मी आनंदी आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बघितले, 4 साईडला सीसीटीव्ही कॅमेरा आहेत. किती खर्च झाला, किती त्रास झाला गाडी बघण्याचा? मला 58,000 रुपये खर्च आला आणि माझे एकट्याचं म्हणजे श्रेय मला घेता येणार नाही, कारण ह्याच्या मागे आमची खूप मोठी टीमवर्क, 60 ते 70 लोकांचं टीमवर्क आणि मेहनतीने ही गाडी 2 महिने लागले मला तयार करायला कमीत कमी. दहशतवाद व वाढत्या गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी आज आपल्या सीसीटीव्ही कारचा बऱ्याच प्रमाणात आपल्या जनतेला व नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे व पोलिसांनाही त्याचं मोठ्या प्रमाणात सहकार्य होणार आहे. त्यासाठी हे केलेल्या कारचा जे निर्मिती केली त्याबद्दल जे कार त्यांनी केली आयुब पठाण खान, तर त्यांचं मी पुन्हा एकदा माझ्या व माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी त्यांचं एक मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. सगळा आनंद आयुब खान पठाण साहेबांच्या चेहऱ्यावर मला तर दिसतोय. तुमचं अभिनंदन करावं तितकं थोडं आहे. एक पुणेकर म्हणून आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की ही कार आता वर्ल्ड रेकॉर्डसाठी जाणार आहे, नमूद केली जाणार आहे. मी रवी बिसे, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे.